मी डॉक्टर पूनम योगेश महाले, प्रभाग क्रमांक 24च्या गणेश चौक येथील मयुरी मिनी ट्रेन गार्डनच्या परिसरात आत्ता आहोत आपण. काल रात्री काही समाजकंटक विघातक अशा वृत्तींच्या द्वारे आमच्या परिसरातील नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड केली गेली, नुकसान पोहोचवलं गेलंय. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय. अशा वेळेला असं एक वातावरण निर्मिती, भीती निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न होता. या सगळ्यांवरती फार कडक कारवाईची गरज आहे. एक प्रकारचा इथे असलेला एक न्यूसन्स आहे. त्या न्यूसन्सच्या विरोधात आज माझ्याबरोबर माझे सगळे नागरिक आहेत. आम्ही मोठ्या संख्येने आत्ता उपस्थित आहोत, कारण हा पहिला एपिसोड नाही आहे. हे फार वर्षांपासून चालू आहे. एकंदरीत त्यांचा जो काही न्यूसन्स आहे त्याचा हा लास्ट एपिसोड असावा अशी आमची पूर्ण परिसराच्या वतीने आणि त्यांची प्रतिनिधी म्हणून माझी ही मागणी आहे की ही कडक कारवाईच्या भीतीनेच किंवा कडक कारवाई केल्यानंतरच ही वृत्ती कमी होईल, बंद होईल आणि हे शेवटचा एपिसोड असेल अशी मी अपेक्षा करते. पाणी मारायचं काम बरफशी बोललो. बरफ साहेब म्हणतात की सिक्युरिटीचा पण क्लास पाहिजे. म्हटलं मला तर माझ्या मॅसेज आला. गणेश चौक परिसरातील छत्रपती संभाजी महाराज बालउद्यान याच्या जे सभोवतालचा परिसर जो आहे, जिथे काल जी संतापजनक घटना घडली, काही अमानुष आणि सूड कारणातून काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. हा प्रकार जरी काल घडलेला असला तरी याला खतपाणी हे गेल्या अनेक वर्षांपासून या बालउद्यानामध्ये होतं आहे. इथे विविध प्रकारचे लोक इथे जमा होतात, नशा करतात, मुलींना आणतात आणि तिथून जो वाद तयार होतो आणि मग त्या वादाचा जो त्रास आहे तो आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे पत्रकं दिले, पोलीस स्टेशनला अर्ज दिले, नगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिलं. अनेक गोष्टी करूनही हे लोक अजूनही कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेत नाही. इव्हन आजही 112ला फोन केला असता, आता साधारण 1 तास झाला, अजूनही पोलीस प्रशासन इथे पोहोचलं नाही. जर अशा प्रकारे गोष्टी घडत असतील आणि पोलीस अशा प्रकारे दुर्लक्ष करत असतील तर ही बाब खूप निंदनीय आहे. कारण पोलीस प्रशासनाकडनं आजही आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टींना आळा घातला पाहिजे. परंतु असं घडत नसेल तर उद्या आम्ही अंबड पोलीस स्टेशनला जातोय, सगळे स्थानिक नागरिक निवेदन देतो आहे. परंतु जर ह्या गोष्टीवरती सुधारणा झाली नाही तर पुढे आम्ही ठिय्या आंदोलन करू, हे मी तुम्हाला या माध्यमातून नक्कीच सांगतो.